नमस्कार, मी वैशाली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या, बाजारभाव, शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। आज 29 एप्रिल 2026 सकाळचे 9:30 झाले आहेत। शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत। चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला कृषी केंद्र चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे। राज्यामध्ये खताच्या लिंकिंगसाठी आता यूपी पॅटर्न राबवला जाणार असून राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करण्याची महत्त्वाची माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। खताचे लिंकिंग आणि बोगस बियाण्यांच्या वितरणासंदर्भातील समस्यांमुळे 27 एप्रिलपासून हा संप पुकारण्यात आला होता। मंत्रालय परिषद सभागृहात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला। उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे खताचे लिंकिंग बंद करण्यासाठी कडक नियम आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आता ज्या कंपन्यांना अनुदानित खत विक्रीचा अधिकार आहे त्यांना इतर निविष्ठांची सक्तीने विक्री करता येणार नाही। याचप्रमाणे इतर राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित बियाणांवर गृह विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर केला जाईल। विशेष म्हणजे 2025च्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा प्रस्तावित आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे आणि ब्रँडेड नाव न वापरता विकण्याचे कायदेशीर संरक्षण मिळेल। तसेच बियाणे खराब निघाल्यास तात्काळ नुकसान भरपाईची तरतूदही केली जाणार आहे। यानंतर राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट समोर येत आहे। शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या अभ्यास गट समितीचा अहवाल आता राज्य शासनाने स्वीकृत केला आहे। निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल आतापर्यंत मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला नव्हता, मात्र आता लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठीचा GR निर्गमित केला जाईल। सध्या तरी कर्जमाफीच्या निकषात कोणतेही बदल सुचवलेले नाहीत, त्यामुळे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाण्याची दाट शक्यता आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या योजनेचा शासन निर्णय निघेल अशी माहिती मिळत असून शेतकऱ्यांचं लक्ष आता मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले आहे। याचबरोबर जिल्ह्याच्या पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून त्याचे नवीन दरही निश्चित झाले आहेत। सोयाबीन, कापूस, ऊस आणि हळद यांसारख्या प्रमुख पिकांना आता वाढीव कर्ज मिळणार आहे। जिल्हास्तरीय तांत्रिक समिती म्हणजेच DLTCने पिकाच्या उत्पादनावरील खर्चाचा विचार करून ही मर्यादा निश्चित केली असून राज्यस्तरीय समितीने त्याला मंजुरी दिली आहे। नवीन दरानुसार सोयाबीनसाठी 58,000 ते 75,000 रुपये, कापसासाठी 65,000 ते 85,000 रुपये आणि ऊसासाठी 1,65,000 ते 1,95,000 रुपयांपर्यंत हे पीक कर्ज दिले जाणार आहे। जिल्ह्यानुसार या रकमेत थोडाफार फरक असू शकतो, मात्र या वाढीव दरांमुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। सर्वात शेवटी पाहूया येत्या 24 तासांतील हवामानाचा अंदाज। उन्हाचा चटका सहन करणाऱ्या विदर्भाला आता काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत। आजपासून विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। राज्याच्या इतर भागात मात्र उन्हाचा तडाखा कायम राहील। काल अमरावती येथे राज्यातील उच्चांकी 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अकोला आणि वर्ध्याचा पारा देखील 46 अंशांवर पोहोचला आहे। नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे। दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्यालाही कोणती अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आम्ही दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरिता घेऊन येत असतो, त्यामुळे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला देखील नक्की जॉईन व्हा। धन्यवाद। जय शिवराय।